आज बनवलेलं बघा दुकानपेक्षाही भारी असा नायलॉन शाबूचा चिवडा. आता हा जास्त तेलकटही झालेला नाही आहे. त्याच्यासाठी मी काय केलं आहे, साखर बारीक करून घेतली आहे, बटाटा चांगला धुवून घेतला आहे, त्याचं साल काढून ते खिसून घेतलेलं आहे. त्याला पाण्यातनं चांगलं धुवून घेतलं आहे आणि ते कपड्यावर सुकत घातलं आणि जरा कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. नंतर तेल तापत ठेवलेलं आहे. ते तेल चांगलं तापलं, कडलं तेल चांगलं, की मगच त्यात नायलॉनचा शाबू घातला आणि हे शाबू तळताना गॅस हा फास्टच करायचा आहे. म्हणजे मग शाबू हा तेलकट होत नाही. त्याच्यानंतर त्याच तेलात बटाटा खिसलेला तोही चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. नंतर शेंगदाणेही चांगले फुटेपर्यंत तळून घेतलेले आहेत. मिरची तळून घेतलेली आहे आणि नंतर हे साहित्य सगळं एकत्र करून घेतलं आहे. नायलॉनच्या शाबूवर खिसलेला बटाटा तळून घातलेला आहे, मिरची घातली, शेंगदाणे घातले, चवीपुरतं मीठ घातलं, त्यानंतर तयार करून घेतलेली पिठी साखर घातली. हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं. जरा मोठंच पातेलं घ्यायचं म्हणजे हे हलवायला बरं पडतं. आता इथं तयार झाला आहे आपला नायलॉन शाबूचा चिवडा. अशा पद्धतीनं केलेला चिवडा हा जास्त तेलकटही होत नाही. तयार केलेला हा शाबूचा चिवडा दुकानपेक्षाही एकदम छान झालेला. नक्की करून बघा. मस्त असा नायलॉन शाबूचा चिवडा.